तर तिकडे वसई विरारसह नालासोपाऱ्यात सुद्धा पावसानं रस्ते जलमय झालेत। पहिल्याच पावसानं वसई विरार मनपाच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल झाली। वसई विरारमध्ये अनेक सखल भागात पाणी साचले। नालासोपाऱ्याच्या सेंट्रल पार्क तुळींस स्टेशन परिसरात पाणी साचले। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागली। काल रात्रीपासून पावसाने जी बॅटिंग केलेली आहे त्याच्याजवळ आपण इथे पाहू शकत असाल का कशा प्रकारे नालासोपारा असो वसई विरार या सखल भागांमध्ये ते पाणी साचलेलं इथे पाहायला मिळत आहे। इकडे आपण पाहू शकत असाल का हे नालासोपारा पूर्वेची स्थिती आहे आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकत असाल का इथे जे मुंबईच्या दिशेने जे चाकरमानी जे सुद्धा कामावरती जायला निघालेले त्यांना तारेवरची कसरत करत इथे करताना इथे पाहायला मिळत आहे। इकडून आपण पाहू शकत असाल का हे जे लोकांचे जे दररोजच्या वस्तू असतात दूध असो किंवा किराणा माल असो त्या अद्यापही त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेल्या नाहीये आणि ते पाहू शकत असाल का पूर्णतः रस्ते जलमय झाल्या कारणे इथे लोकांना सुद्धा पाण्यामधून त्यांचा रस्ता काढून आपल्या कामावरती किंवा घरी जावं लागत आहे। तिकडून वसई विरार महानगरपालिकेने 2026चा जो नालेसफाईचा जो 100%चा नालेसफाईचा दावा जो केलेला होता हा कुठे ना कुठे फेल ठरलेला असलेला पाहायला मिळत आहे। कारण की नावाचा त्रास येथील वसई विरार आणि नालासोपाऱ्यामधील नागरिकांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे। जय नालासोपारा।